हाय, जय श्रीराम. तर आज सेवा जे आपण बोलणार आहोत ते गायची अ, जे आपल्या दारामध्ये येते. आमच्याकडे ना खूप साऱ्या म्हणजे आमच्या इकडे जे शेतीवाले लोक आहेत, जे नेहमी सांगत असतो की दारावरनं खूप सारा भाजीपाला वगैरे आणत असतात. त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत. तर ते लोक ना कधी कधी कसं आहे, असेच कधी कधी कोणाच्या घरी राहिले तर असेच सोडून देतात. तर नेहमी माझ्या घरी ना एक गाय, एकच म्हणून नाही, सगळ्या अशा म्हणून येत असते. कधी गाय येते, कधी तिथं वासरूस येते सोबत, कधी दुसरीच गाय येते. म्हणजे ना त्यांना ना असं सवय झालं आहे. तर त्या दारावर येऊन उभ्या असतात. आणि कसं आहे, म्हणतो आपण की घरी आपण थोडंसंच कधी कधी कसं आहे की जास्त आपण शिडं नाही, कधी कधी नाही का त्रास होते आपल्याला, किंवा हजबंडला वगैरे नाही का आपण नाही देऊ शकत किंवा नाही खाऊ शकत. तर कधी कधी आपण असं विचार करतो की थोडंसंच बनवू आणि थोडंसंच म्हणजे नाही का जास्त म्हणजे नाही बनवून, म्हणजे जास्त म्हणजे कसं आपल्यालाच खावं लागते असं म्हणून. तर कधी पण नाही का असं म्हणजे जास्त नाही बनवायचं, 2-3 अशा पोळ्या किंवा भातच असा थोडासा असं करतो म्हटलं. पण कितीही म्हटलं तर माहीत नाही काय कसं आहे. तर ते सेवाच म्हणल्यासारखं एक झाली आपल्याकडून म्हणल्यासारखं. तर ते काही ना काही ना एक पोळीच राहील किंवा भातच राहील किंवा सांगत आहो. तर असेच मी जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकले. तर माझी बहीण जे आहे, तर ती म्हणे तू हमेशा म्हणे कुत्र्याला देत असते म्हणे, कधी गाईलाच वाट्यामध्ये देत असते म्हणे, असं कितीक म्हणजे बनवते बा, असं वगैरे नाही का. तर तिला मी म्हटलं अगं काही नाही, आपलं मी नेहमी आपलं जे आहे ते तेवढंच पुरतं बनवते, पण काय माहीत नाही राहते ते आपणच. आणि जर नाही राहिलं आपल्याकडे सांगत आहोत, तर आपण जे देवाला जे निवद देतो, छान असं पोळी भाजी भात असं देतो, तर ते राहतेच. नाही राहिलं आपल्याकडे जर अवेलेबल म्हणजे जास्त प्रमाणात म्हणून नाही का, तर ते पण नाही का. तर असं आहे. तर ते म्हणताना गाय म्हणलं तर किती आपल्याला असं वाटते, किती म्हणजे ते उपयोगी आहे आणि किती म्हटल्यासारखं ते फायदेशीर आहे ना, किती म्हणजे तिच्याकडून आशीर्वाद आपल्याला असं माहीत नाही राहत आपण काय करत आहोत. पण कधी कधी कसं आहे, कधी कधी आपल्याला ते घडते पण, असं आहे. तर या गोष्टी आहे. तर सांगत आहे की नेहमीच ते येते दारामध्ये, ते येते, कुत्रा येते. आणि एखादी वेळ जर नाही आली, जर आता कसं आपण ठेवतोच, जसं आता सवय झाली आहे ठेवतो. तर ठेवतोच आपण. तर कसं आहे माहीत आहे का, नाही आली ती गाय म्हणा किंवा कुत्रा एखादी, किंवा ते कुत्र्याचे ते पिल्लू पण असतात कधी कधी आजूबाजूला. तर ते कधी कधी नाही दिसले तर असं वाटतं अरे काहून नाही आली, का झालं, कुठं कुठं म्हणजे गेली असेल, किंवा म्हणजे असं विचार करतो की कोणीतरी दिलं असेल, तिचं पोट भरलं असेल, असं आहे. तर असं आहे. तर कधी कधी मग असंही वाटते की आली तर मग कधी कधी राहिलं तर देऊन द्यायचं, नाही राहिलं तर अरे असं वाटते. तर मी काय करते माहिती आहे का, कधी कधी की नाहीच राहिलं काही आपल्याकडे, तर आपल्याकडे आलू राहते, आलू ते कधी कधी देऊन देते तिला. नाहीतर मग कोणी कसं आहे, गुळ जे म्हणते ते गुळाचे ढेले असतात काही छोटे छोटे नाही का, तर कधी ते देऊन देते, असं करते. म्हणजे असं नाही की आली तर तिला खाली हात पाठव, किंवा मी दिल्यावरही, मी जेव्हा म्हणताना की भात देते किंवा पोळी देते, मी दिल्यावरही ती काय करते, माझे हस्बंड आले त्या टायमाला जर आले, त्यांना जर दिसली गाय, तर ते काय करतात, हाय का गं काही असं तर देणं, असं वगैरे नाही का. तर मग दिल्यावर आहे, मग हस्बंडला छान नाही वाटत, तर मग ते काय करतात, ते असं तर दे, नाहीतर मग काय करते, मग घरी बिस्किट वगैरे राहिले किंवा तोस राहिले, काहीच आपल्याकडे नाही राहिलं, तर मग आता काय करणार आहे, तर मग ते देऊन देतो. कोणतंही राहू, जे कुत्र्याचं पिल्लू आहे, कुत्रा आहे किंवा ते गाय आहे, तर असं म्हणजे खाली पाठवत नाही, असं आहे. तर असं देऊन देतो. तर ते म्हणतात ना, ते गाईमध्ये किती सारे देव म्हणजे तिच्या याच्यामध्ये समाविष्ट आहे, असं आहे. तर आधी जे लोक ज्यांच्याकडे आधी, जी माझी नानी होती, जी आता माझी नानी आहे, तर नानीनं तिकडं काय त्यांच्याकडे खूप साऱ्या आता गाई आहे आधीपासून. ते माझ्या आईचं लग्न व्हायचं होतं, लहान लहान होत्या तेव्हापासून त्यांच्याकडे गाई आणि शेती
असं आहे. तर आधी ना काय करायच्या म्हणते की मुलींचं लग्न झालं की त्याला ते धन म्हणून काहीतरी नाही का ते असं म्हणून ते गाय नाही का त्यांना द्यायचे म्हणते सोबत लग्न झाल्यावर त्यांना असं जसं आता म्हणतात की जसं आता माझी आजी वगैरे त्यांच्या शेतीवाडीस त्यांचं तेवढं म्हणजे नाही का उत्पन्न वगैरे नाही व्हायचं किंवा ते म्हणतात की मुलीला आपण कधी कधी कसं जे प्रेझेंट म्हणा किंवा काही तर कधी कधी कसं नाही आधी कसं नाही तेवढं म्हणजे पैसे अडक्याचं होतं ना तर तर ते मग काय करायचे का ना की गाय द्यायचे जे आपल्या घरी म्हणजे कोणतंही राव असं बकरी पाळलं आपण किंवा गाय पाळली तर ते नाही का सोबत त्यांच्या द्यायचं म्हणजे की त्यांचं जे आहे जे लग्नाचे जे लग्न करून देतो आपण मुलीचं त्यांचं ते छान झालं पाहिजे शुभ झालं पाहिजे आणि त्यांचं पण ते धन असं वाढलं पाहिजे म्हणते गायनं किंवा हे ते म्हणल्यासारखं नाही तर ते देत होते म्हणते आधी. तर मग नाही का दिले तर मग त्याचे नाही का असे कितीतरी मग ते गाय दिली का मग तर कितीतरी असे म्हणजे पिल्लं व्हायचे किंवा असं म्हणजे मोठं असं म्हणजे परिवार त्याचा ते गाईचा व्हायचा मग त्यांना फायदाच नाही काही धनच म्हणल्यासारखं आहे ते लक्ष्मीच म्हणल्यासारखं आहे ना गाय म्हटलं तर आहे की नाही असं आहे. तर आधी म्हणजे आई वगैरे सांगते की असं आधी होतं की द्यायचे बा गाय किंवा बकरी जे आपल्या घरी राहिलं माहेरी तर ते मुलीला असं प्रेझेंट म्हणून किंवा मग धन म्हणून असे द्यायचे म्हणते असं आहे. तर असं आहे आणि तेच गाईचं किती म्हटलं तर ते दूध पितो आपण दही करतो किंवा तूप लोणी जे म्हणजे आहे ते पूर्ण आणि पूजेला पण तिचंच पूर्ण याचं जे पंचामृत म्हणतो आहे की नाही तर ते तिच्याशिवाय तर होणारच नाही कारण की दूध लागते तूप लागते दही लागते त्याच्यामध्ये आहे की नाही. तर हे राहिल्याशिवाय तर ते पंचामृत होणारच नाही तर देवालासुद्धा पण ते पाहिजे असं आहे. तर इतकं म्हणजे आणि ते जे शेण बनत आहे ते गाई म्हशींचं जे शेण आहे तर ते आधीनं बायानं छान अशा सारवायच्या जे त्याचं जे शेण घेऊन ते आधीनं तेच होतं की लिपण करणं सारण करणं सडा टाकणं आहे की नाही. तर त्याच्याशिवाय तर ते काम होणारच नाही की आधी उठल्याबरोबर बाया तेच करायचं की सारवणं जे त्यांचं किचन असायचं आधी ते कसं मातीचं असायचं आता ते कसं छान असं सारवून टाकायचे ते छान जे शेण टाकून आहे ते आणि बाहेर पुन्हा सडा टाकायच्या तर किती म्हणजे छान असं म्हणजे आपल्याला आता कसं थोडंसं आपण पाहून नाही किंवा ते बघून नाही किंवा आपण त्या ह्याच्यामध्ये राहून नाही तर आपल्याला ते छान नाही वाटत पण आधी ते करायच्या असं आहे. तर ह्या गोष्टी आहेत तर तेच नाही का तर ते शेणामधूनही किती आपल्याला म्हटलं तर फायदा म्हणल्यासारखं नाही का आणि त्याच्या ज्या गोवऱ्या आहे कधी कधी नाही का तर ती गोवरी पण खूप म्हणजे छान असं धूपबत्ती वगैरे करायला किंवा काही असं नाही का छान असं नाही का आपल्या घरी पूजा राहिली तर ते म्हणजे धूपबत्ती करून आपण असं घरामध्ये फिरवू शकतो असं पण आहे. तर ते पण छान किती म्हणल्यासारखं आहे. तर आधीनं ते करायच्या सडा वगैरे ते म्हणत आहे की ते करायच्या. तर मला एक असं आठवते की कृष्ण भगवानला किती साऱ्या जे गायी आहे ते आवडायच्या आणि ते त्यांच्यामध्येच राहायचे असं आहे. तर एक अशी गोष्ट आठवते मला लहान म्हणजे ते मी असाच व्हिडिओ बघितला तर ते नंदबाबाच्या घरी ते कृष्ण भगवान राहत असतात यशोदा मैयाच्या घरी. तर ते नाही का काय करतात माहीत आहे का तो खेळत असतो जे कृष्ण भगवान आहे तो अलग खेळत असतो. तर एक नाही का ते गोपी जे येते त्यांच्या गावातली ती गोपी तर ते काय म्हणते माझ्या घरी पूजा आहे तर मला लिपण हे करायला मला शेण पाहिजे बा गाईचं. तर ती नेत राहते. तर कृष्ण भगवानला छान नाही वाटत म्हणजे छान म्हणजे त्यांना कसं इतकं म्हणजे त्यांना ते काय त्यांना माखन पाहिजे असते आहे की नाही. तर तो नाही का आपल्या आईला कंप्लेंट करायला जातो म्हणजे हे नाही का जे आहे की अगं तू हे कसं शेण देत आहे हे याच्यामध्ये तर छान असं म्हणजे देवांचा वास असतो किंवा लक्ष्मीचा वास असतो शेणामध्ये असं तसं म्हणून नाही का. तर असं म्हणून ते कृष्ण भगवान सांगतात यशोदा मैयाला की तू कशी देत आहे आई. तर ते मग म्हणते जी यशोदा मैया आहे ती कृष्ण भगवानला की का बरं का झालं तुला का पाहिजे. तर ती म्हणते जा मग तुला जे पाहिजे तू तिच्यासोबत बोल आणि काय आहे तर कर. तर तो मग त्या गोपीसोबत बोलायला जातो ते शेण नेत राहते आपल्या घरी कार्यक्रम राहते तर पूजा राहते तर तर तो काय म्हणतो माहीत आहे का की हे शेण माझं आहे
तर तू याच्या बदली मला काय देणार आहे, तू एवढं सारं शेण नेत आहे तर माझ्या याच्या बदली काय देणार आहे तू. तर असा म्हणून म्हणजे कृष्ण भगवान छोटा याच्यामध्ये तो विचारतो, जे नंदलालाचा नाही का छोटा राहतो बालरूप. तर ती काय म्हणते माहिती आहे का, तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे, तर नाही मला माखन पाहिजे असं तसं म्हणून नाही का. तर जेवढं म्हणजे तू हे शेण नेत आहे, जेवढं वाटं तू शेण नेत आहे तेवढं मला माखन पाहिजे. तर बरं ठीक आहे. मग ते का म्हणते मला गिनती येत नाही, जे 1 2 3 जे गिनती आहे ते मला येत नाही, तर मी काय करणार. तर यशोदाबाई मयाला विचारतो म्हणते. तर यशोदाबाई आता दूर राहते आणि तर मग तिला काय म्हणते की या शेणाच्या माझ्या तोंडावर अशा टिकल्या लाव, तर मला माहीत होईल की तू किती नेली आणि मला किती भेटेल. जे माखन आहे ते हंड्या, जे छोटे हंडे ते बांधून ठेवायचे आधी. तर ते स्वतः अशा तिला अशा टिकल्या लावतात त्या शेणाच्या. पाहते इतकं म्हणजे त्यांना ते म्हणजे त्याच्यामध्ये रमले म्हणल्यासारखं आणि इतकं छान ते मी कहाणी ऐकली ना, अरे भगवान तर इतकं म्हणजे ते नटखट म्हणल्यासारखं ते कृष्ण भगवान तर ते असे ना टिकल्या असे लावतात. तर ते त्यांना एवढं म्हणजे ते गाई आणि ते दूध दही माखन इतकं त्यांना प्रिय की खूपच ते त्याच्यातच राहिले असं आहे. तर ही खूप म्हणजे अशी छान म्हणजे कहाणी आहे. आणि तेच म्हटल्यासारखं तर आमच्या पण जे मी आधीच म्हटलं होतं की माझ्या आजीच्या घरी, तर माझ्या आजीच्या घरी जे माझ्या माहेरी, तर तिथं पण नाही का आमच्या साईडला अशा म्हशी राहायच्या. तर आमच्याकडे पण आधी ना ते म्हणताय ना की आधी साधंच म्हणजे असं मोठं अंगण होतं. तर किती सारं शेण आणून ते अंगणामध्ये असं सडा टाकायचा. कोणता सणवार राहिला तर ते हमेशा असं राहतेच. सणवार राहिला तर ते तेवढं मोठं शेण आणायचं आणि ते सडा टाकायचं असं होतं. तर इतकं म्हणजे ते गाईचं म्हणल्यासारखं आणि इतकं म्हणजे ते नाही का की हे म्हणल्यासारखं की खूपच म्हणजे म्हणतात ना की तिच्या याच्यामधून. आणि आत्ता पण असं होऊन नाही, आता मी मगाशी कपडे काढायला वरतं गेली तर इतक्या साऱ्या गायी, ते म्हणतात ना की आमच्याकडे म्हटलं की जंगल आहे थोडंफार, तर त्या गायीने इकडे चरायला येतात. तर इतक्या साऱ्या त्या गायी म्हणजे कोणती लाल असते, कोणती पांढरी शुभ्र असते. तर एकदा ना पाऊस येत होता, खूपच म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा त्या टायमाला. तर एक गाय, तिला नाही का भूक लागली असेल तर एक नाही का माझ्या दारासमोरच येऊन उभी राहिली. तर मी तिला ना पोळी दिली आली म्हणून. तर तिचं वासरू पण आलं तिच्या मागं. तिचं वासरू आलं आणि माझ्यासमोरच तिचं दूध प्यायला लागलं. तर मी नाही का अशी फोटो काढली आणि माझ्या बहिणीला पाठवली. तर ती नाही का अशी किती छान असं म्हणून नाही का, जर आपण असं पाहिलं तर ते जसं आता आपल्या घरी छोटी गाय असते, ती नाही का मूर्ती जी असते आपल्याकडे, ते अशी मूर्ती कशी आपण साधी नाही ठेवत, ते गाय आणि वासरू असंच राहते. तर ते पूर्ण तसंच दृश्य जे आपली जी मूर्ती राहते बिलकुल तसंच दृश्य. मी म्हटलं हात जोडले, कृष्ण भगवान गाय माता म्हटलं किती छान म्हणजे सांगत आहे की कधी कधी तसं नाही दिसत आपल्याला कुठं. ज्यांच्याकडे गाई म्हशी आहे ते पाहत असतात, पण आपल्याकडे नाही तसं दिसलं एखादीनं एकदम असं येऊन ते तसं नाही का एकदम नाही का ती एकदम तो पिल्लू येऊन तिच्या मागं आणि ते दूध प्यायला लागला तर बघतच राहिली असं झालं. तर हे आहे. तर अशा आहेत की गोष्टी. तर तेच कुत्र्याचंही म्हटलं की सेवा जे आहे कुत्र्या ते पहिलं नाही का मला सांगत आहे की इतकी भीती वाटायची. आणि माझ्या हजबंडला जे आहे ते इतके म्हणजे ते कुत्रे आवडतात ना, आधीपासून त्यांच्याकडे आहेत ते होते म्हणते. तर मग आम्ही बाहेर निघलो तर ते कुत्रे म्हणजे हे झाले म्हणल्यासारखं, तर त्यांना आवडते. तर ती कुत्री जी आहे तर ते नाही का आधी माझे हजबंड यायचे कामावरून वगैरे, तर ती नाही का भुकायची म्हणते किंवा नाही का अंगावर यायचा असा प्रयत्न करायची. तर 1-2दा मग ती आली म्हणजे मागं आली तर तिला नाही का मग माझे हजबंड नाही का पोळी दिले. 1-2दा दिले तर ते म्हणते त्यांना समजते म्हणून. तर ते काय झालं माहीत आहे का, मग ते हमेशाच यायला लागली संध्याकाळच्या टायमाला. आले हजबंड की येते ते. आणि मग तेच की दिला मग पोळी देतो तर मग ती चालली जाते. तर आता ती नाही का भुकणंच म्हणजे ओळखते ती आणि भुकणंच बंद केली आणि आता नाही का असं दाराजवळ येऊनच बसून राहते
असं आहे. तर तेच नाही का की तेच म्हणतो की आपण जर त्यांना म्हणजे हे केलं, जसं गाय आहे, गायला दररोज देत राहिलं तर ती दररोज येते. आणि कुत्रंही म्हणत आहे की ते त्याला पण देत राहिलं तर ते पण दररोज येते. असा एक सवय म्हणल्यासारखी, एक भाव म्हणल्यासारखं, सेवाभाव म्हणल्यासारखं आपल्या करून त्यांनी करून घेते किंवा होते म्हणल्यासारखं असं पण आहे. तर तेच आहे, या अशा गोष्टी आहे. आणि ते पिल्लू पण, तिचे जे कुत्रीचे जे पिल्लू आहेत ते नाही का इथंच आमच्या साईडलाच झाले ती. तर ते छोटे छोटे पिल्लू ते पण असे मागं मागं फिरत असतात. तर मग कधी कधी नाही का त्यांना बिस्किटं देणं किंवा नाही का कधी कधी मग ते पोळी लहान असताना पोळी नाही खात होते, तर मग त्यांना बिस्किट देत होती, ती खारी टाईप आहे ती देत होती मग असं वगैरे होतं. तर इतकी म्हणजे त्यांची सवय, तर मला ना आधी खूप भीती वाटायची, पण आता तेच म्हणताना की देत आहे आता थोडं थोडं, तर भीती थोडीशी चालली गेली. तर एकदा ना तो असा माझं गेट खुलं होतं, तर तो कुत्रा माझ्या घरात आला आणि उभा राहिला. म्हणजे त्याला असं वाटलं की देतच आहे मला. मी काय केली, त्याला आवाज दिली आणि गेट खुलली आणि घरात पोळी आणायला गेली. तर तो नाही का डायरेक्ट घरात आला. तर मी आता त्याला म्हणू बी शकत नाही ना की तो तो ऐकत पण नाही आणि म्हणू पण शकत नाही. तर पोळी दिल्याबरोबर पार चालला गेला, असं आहे. तर त्याला म्हणजे असं त्यांना एक आस राहते की गेट खोलू नाही तर देते बा असं तसं म्हणून, नाही का. तर अशी सेवाभाव आहे आपली. तर खूप छान गाय आणि जे आहे कोणतंही आपण केलं तर खूपच छान असं वाटते. आणि त्यांचे जे आहे दूध दही हे ते तर आपल्याला खूपच म्हणजे कामी म्हणा, पण आपण खातच असतो, असं आहे. तर ठीक आहे. जय श्रीराम.